नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूयात झणझणीत अशी पावट्याची रस्सा भाजी, तेही हिरवी मिरची वापरून. तर त्यासाठी ते मी 1 वाटी पावटा निवडून घेतलेला आहे, असा बिया काढून घेतलेल्या आहेत. तर स्वच्छ धुवून घ्यायच्या शेंगा आणि त्यातील बिया काढून त्याही धुवून घ्यायच्या. तर 1 वाटी बिया आहे त्या. तर हा पावटा छान असा जास्त निंबरही घ्यायचा नाही किंवा जास्त असा कवळाही घ्यायचा नाही, असा मीडियम घ्यायचा. जास्त निंबर असला तर भाजी आपली अशी चरपट लागते. तर आता थोड्याशा तेलामध्ये हा पावटा छान असा खमंग भाजून घ्यायचा. काढून घेऊयात आपण आता. आणि वाटण्यासाठी 5 ते 7 हिरव्या मिरच्या अशा कट करून घ्यायच्या. ह्या थोड्याशा कमी तिखट आहेत. आणि भरपूर कोथिंबीर घ्यायची. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं आणि मीठ घालून याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही हे वाटण खलबत्त्यामध्येही बारीक करून घेऊ शकता, खूप चविष्ट लागतं. तर हे पहा, जास्त अशी बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं असं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. काढून घेऊयात आपण आता हे वाटण. आणि याच भांड्यामध्ये आपण आता पावटा भाजून घेतलेला आहे, तो थोडासा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर याचं वाटण करून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने जास्त अशी बारीक पेस्ट करायची नाही, नाहीतर पूर्ण असं भाजी आपली व्यवस्थित लागणार नाही. हे पहा, असं जाडसर वाटण करून घ्यायचं या पद्धतीने. आणि आता कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं. आणि आता वरून मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून आपण जे हिरवी मिरचीचं बारीक वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं. आणि तेही तेलामध्ये थोडंसं असं परतून घ्यायचं. हे पहा, या पद्धतीने. आणि आता गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला. मिडियम गॅसवर थोडंसं 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं. आणि आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकून तेही छान असं भाजून घ्यायचं. यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आणि भाजी आपली छान अशी दाटसर बनली जाते. नक्की टाका. आणि बेसन पीठ छान असं भाजलं की आता वरून आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत, सुके मसाले. तर 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद. तर या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार अजून मसाले यामध्ये ॲड करू शकता. हिरवी मिरचीऐवजी तुम्ही ही भाजी असं लाल तिखटामध्येही बनवू शकता. आणि आता बारीक करून घेतलेला पावटा यामध्ये टाकून घेऊयात. आणि पावटाही मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचा. हे पहा, मसाले छान असं एकजीव झाले की आता वरून 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं. यामुळे भाजीला आपल्या चव खूप छान येते. आता 1 उकळी काढून घ्यायची. आणि वरून लागलं तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घ्यायचं. त्यामुळे भाजी आपली छान अशी मिळून येते. आणि सर्वात शेवटी इथे मी किचन किंग मसाला टाकून घेत आहे. यामुळे आपल्या भाजीला सुगंध खूप छान येतो. नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालेल, आवडीनुसार. आणि 5 ते 7 मिनटं बारीक गॅसवर 1 उकळी काढून घ्यायची. हे पहा, या पद्धतीने. तर तयार आहे आपली झणझणीत अशी पावट्याची हिरवी मिरची घालून रस्सा भाजी. या पद्धतीने नक्की करून पहा, भाताबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते. तर मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.